हॅलो, मी घेऊन येत आहे कंप्लीट इंग्लिश स्पीकिंग सीरीज आणि आज आपण बघतो आहोत सेशन नंबर 20. सो आजच्या या सेशनमध्ये आपण काय शिकणार आहोत, तर मागच्या सेशनमध्ये सुद्धा आपण काही इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स सांगितलेले आहे. याही सेशनमध्ये मी कंटिन्यू करते आहे, जे रिमेनिंग क्वेश्चन्स अँड आन्सर्स होते त्यांना. ओके, सो व्हिडिओ पूर्ण बघत राहा. तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये जे काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स विचारले जातात, तर ते तुमचे नक्कीच क्लिअर होतील. सो जर असा क्वेश्चन असेल, की व्हॉट आर युअर हॉबीज? ओके, म्हणजे तुमचे छंद कोणते? जर तुम्हाला मराठीमध्ये असं बोलायचं आहे, की सपोज माझी छंद म्हणजे पुस्तकं वाचणे, संगीत ऐकणे आणि नवीन गोष्टी शिकणे. तर ह्याला तुम्ही इंग्लिशमध्ये आन्सर कसं करणार? तर इथे मी दिलंय, माय हॉबीज आर रीडिंग बुक्स, लिसनिंग टू म्युझिक अँड लर्निंग न्यू थिंग्स. ओके, तुमचे जर काही अजून हॉबीज असतील तर ते तुम्ही इथे ऍड करू शकता. तर इंटरव्ह्यू मधला नेक्स्ट क्वेश्चन जर असा असेल, सपोज आर यू, जर तुम्हाला असं विचारलं की आर यू विलिंग टू वर्क अंडर प्रेशर, असा जर क्वेश्चन विचारला, तर आन्सर कसं करायचं? या क्वेश्चनचा अर्थ असा आहे, तुम्ही दबावाखाली काम करण्यास तयार आहात का? तर याचा आन्सर नक्कीच तुम्हाला असं द्यायचं आहे, होय, मी दबावाखाली काम करू शकतो किंवा शकते. मी त्याला एक आव्हान म्हणून घेतो किंवा घेते आणि माझं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो किंवा करते. तर ह्याला तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार? येस, आय कॅन वर्क अंडर प्रेशर. आय टेक इट ॲज अ चॅलेंज अँड ट्राय टू गिव्ह माय बेस्ट. ओके, असं तुम्हाला त्याचा आन्सर करायचं आहे. ओके, सो आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? सपोज व्हॉट मोटिवेट्स यू, म्हणजे तुम्हाला प्रेरणा कशातून मिळते? असं जर तुम्हाला विचारलं, तर तुम्ही उत्तर कसं देणार? लर्निंग न्यू थिंग्स अँड अचिव्हिंग गोल्स मोटिवेट्स मी. आय लाईक टू इम्प्रूव्ह मायसेल्फ एव्हरी डे. म्हणजे काय? याचा मराठीमध्ये काय अर्थ होता? नवीन गोष्टी शिकणे आणि उद्दिष्ट गाठणे मला प्रेरणा देते. मला रोज स्वतःमध्ये सुधारणा करायला आवडते. ओके, व्हॉट मोटिवेट्स यूचा आन्सर तुम्हाला असं द्यायचं आहे. आता मराठीमध्ये हे असं तुम्हाला बोलायचं होतं, तर तुम्हाला इंग्लिशमध्ये त्याचा आन्सर असं द्यायचं आहे. ओके, लर्निंग न्यू थिंग्स अँड अचिव्हिंग गोल्स मोटिवेट्स मी. आय लाईक टू इम्प्रूव्ह माय सेल्फ एव्हरी डे. ओके, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ह्याच्यामध्ये काही चेंजेस जर करायचे असतील तर नक्कीच करू शकता. आता नेक्स्ट क्वेश्चन जर तुम्हाला असा विचारला, आर यू कम्फर्टेबल वर्किंग इन टीम? ओके, म्हणजे काय, तुम्हाला टीममध्ये काम करायला आवडते का? ओके. सो ह्याचं आन्सर तुम्हाला नक्कीच होय मध्ये द्यायचं आहे. जर तुम्हाला असं बोलायचं आहे, की होय, मला टीममध्ये काम करायला आवडते. टीमवर्कमुळे कल्पना शेअर करता येतात आणि काम लवकर पूर्ण होतं. असं जर तुम्हाला सांगायचं आहे, तर तुम्ही इंग्लिशमध्ये आन्सर कसं देणार? येस, आय लाइक वर्किंग इन अ टीम. Teamwork helps in sharing ideas and completing tasks quickly. ओके, असं तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, डू यू हॅव एनी वर्क एक्सपिरियन्स? आता हा कॉमन विचारले जाणारा क्वेश्चन आहे. तुम्हाला जर असं विचारलं की तुमच्याकडे कोणता कामाचा अनुभव आहे का? ओके, जर तुम्हाला जर तुम्हाला असं सांगायचं आहे, माझ्याकडे व्यावसायिक अनुभव नाही, पण मी इंटर्नशिप आणि कॉलेज प्रोजेक्ट्स केले आहेत. असं जर तुम्हाला बोलायचं आहे, तर तुम्ही आन्सर कसं करणार? आय डोंट हॅव प्रोफेशनल एक्सपिरियन्स, बट आय हॅव डन इंटर्नशिप्स अँड कॉलेज प्रोजेक्ट्स. ओके, असं तुमचं आन्सर असायला हवं. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू नो अबाउट अवर कंपनी? म्हणजे तुम्हाला आमच्या कंपनीबद्दल काय माहिती आहे? असा जर का क्वेश्चन आहे, तर तुम्हाला त्याचा आन्सर कसं द्यायचंय? सपोज तुम्हाला जर असं बोलायचंय, माझ्या माहितीनुसार तुमची कंपनी गुणवत्ता आणि चांगल्या ग्राहक सेवेकरिता प्रसिद्ध आहे. ओके, सो ह्याचा आन्सर तुम्ही इंग्लिशमध्ये कसं देणार? आय नो दॅट युअर कंपनी इज वेल नोन फॉर क्वालिटी अँड गुड कस्टमर सर्व्हिस. ओके, असं तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन जर असा असेल, कॅन यू वर्क ओव्हरटाईम इफ नीडेड? म्हणजे काय? गरज भासल्यास तुम्ही अतिरिक्त वेळ काम करू शकता का? ओके. तुम्हाला याचा आन्सर जर असं द्यायचं आहे, होय. जर कंपनीला गरज असेल, तर मी अतिरिक्त वेळ काम करण्यास तयार आहे. ओके. तर ते तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार? येस, इफ द कंपनी नीड्स इट,
आय एम रेडी टू वर्क एक्स्ट्रा अवर्स. ओके, असं तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन जर असा विचारला, व्हॉट इज युअर सॅलरी एक्सपेक्टेशन, म्हणजे तुमची पगाराची अपेक्षा काय आहे? Okay. तर तुम्हाला असं बोलायचं आहे, समजा एक नवखा उमेदवार म्हणून मला अनुभव मिळावा हीच माझी अपेक्षा आहे. तर तुम्ही कसं बोलणार? ॲज अ फ्रेशर आय एम लुकिंग फॉर अ जॉब दॅट गिव्स मी एक्सपिरियन्स. ओके, जर तुम्ही फ्रेशर असाल तर तुम्हाला असं आन्सर द्यायचं आहे, किंवा तुम्ही असंही बोलू शकता की ॲज पर युअर नॉर्म्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन जर असा विचारला, हाऊ डू यू हँडल फेल्युअर? ओके, म्हणजे काय? तुम्ही अपयशाला कसे सामोरे जाता? असा जर क्वेश्चन असेल आणि तुम्हाला त्याचा आन्सर असं द्यायचा आहे की मी अपयशाला एक धडा समजते किंवा समजतो. मी माझ्या चुका ओळखून पुढच्या वेळी अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. ओके, तर त्याला तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार? I take failure as a lesson. I try to learn from my mistakes and do better next time. असं तुम्हाला आन्सर इंग्लिशमध्ये द्यायचं आहे. ओके, सो हाऊ डू यू हँडल फेल्युअर चा आन्सर तुम्हाला अशा पद्धतीने द्यायचा आहे. द नेक्स्ट क्वेश्चन जर असा आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट मेक्स यू डिफरंट फ्रॉम अदर कॅन्डिडेट्स, म्हणजे काय? तुम्हाला इतर उमेदवारांपेक्षा वेगळं काय बनवतं? म्हणजे काय की तुम्ही इतरांपेक्षा वेगळे काय आहात? कसे आहात? तर तुम्हाला जर सांगायचं आहे की समर्पित समर्पित आहे आणि नेहमी शिकायला तयार असतो किंवा असते, असं जर तुम्हाला आन्सर द्यायचंय तर तुम्ही कसं देणार इंग्लिशमध्ये? आय एम सिन्सिअर, डेडिकेटेड अँड ऑलवेज रेडी टू लर्न, असं तुम्हाला इंग्लिशमध्ये आन्सर द्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, आर यू रेडी टू रिलोकेट? आर यू रेडी टू रिलोकेट म्हणजे काय? गरज पडल्यास तुम्ही इतर ठिकाणी कामासाठी जाऊ शकता का? ओके, असं जर क्वेश्चन असेल आणि तुम्हाला आन्सर जर असं द्यायचं आहे की होय, जर नोकरीसाठी गरज असेल तर मी इतर ठिकाणी जाण्यास तयार आहे, तर इंग्लिशमध्ये कसं बोलणार? येस, आय एम रेडी टू रिलोकेट इफ द जॉब रिक्वायर्स इट. ओके, असं तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. आय होप की तुम्हाला हे जे क्वेश्चन अँड आन्सर्स आहेत ते नक्की समजले असतील. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो वी विल सी अवर नेक्स्ट सेशन सून. माझे अजून इंग्लिश स्पीकिंगचे जे सेशन्स आहेत तुम्हाला जर अटेंड नक्की करायचे असतील तर माझ्या चॅनलला फॉलो करा. नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सो थँक्स फॉर वॉचिंग.